स्वाभिमान मालिकेच्या आजच्या भागामध्ये पल्लवी ही ज्योतीला बोलल्यानंतर विनायक म्हणतो की ज्योती, तू हे जे काही वागतेस ना ते अत्यंत चुकीचं आहे. तेव्हा विभावरी म्हणते की विनायक भाऊजी, तुम्ही तिला काही सांगू नका, आणि म्हणते की ज्योती अभ्यास करायचा सोडून असे रात्री पार्ट्या करत हिंडते, तुला काही वाटतंय का? तेव्हा प्रदीप म्हणतो की विभा, तू दिवसभर घरी असतेस, तुला तिच्याकडे लक्ष नाही देता येत का? तेव्हा प्रभाकर म्हणतो की अरे प्रदीप, तू ज्योतीला बोलण्याऐवजी विभाला काय बोलतोयस, तुला कळतंय का काही? शांतनू म्हणतो की प्रदीप काका, यात विभा काकूची काही चूक नाहीये, ती ज्योती काय आता लहान आहे का? तेव्हा ज्योतीला राग येऊन ज्योती म्हणते एक्झॅक्टली, मी आता काही लहान नाहीये. ज्योती म्हणते की गेले असते मी पार्टीला तर काय फरक पडला असता, अभ्यासही मी मॅनेज करणार होते ना. तेव्हा ते ऐकून विभाला मोठा धक्का बसतो. तर विनायक मनात म्हणतो की माझी बहीण हुशार आहे. शांतनू म्हणतो की आम्ही एवढं सांगूनही ज्योती तुला का समजत नाहीये, पार्टीमध्ये काय काय होतं तुला माहीत आहे ना. शांतनू म्हणतो की पल्लवीकडे बघ, ती घराची सर्व जबाबदारी कामे करून अभ्यास करते, आणि गीताकडे बघ, ती तुझ्यापेक्षा किती हुशार आहे ते. तेव्हा ज्योतीला खूप गिल्टी फील होते. शांतनू म्हणतो की ज्योती, तुला मोठ्या काकूंनी पाठीशी घातलेले आहे, तेव्हा त्यांना त्यांची शिक्षा मिळाली, तू सुद्धा त्यांच्या वाटेला जाऊ नकोस. विभा म्हणते की इथून पुढे मित्रांबरोबर चिल करणं, पार्ट्या वगैरे, परीक्षा होईपर्यंत सर्व बंद, आणि मोठ्यांबरोबर आदराने वागायचे, नाही तर गाठ माझ्याशी आहे. ते ऐकून ज्योतीला मोठा धक्का बसतो. विभावरी ज्योतीला म्हणते की पल्लवीची माफी माग, कसं बोलायचं हे तुला कळलं पाहिजे. तेव्हा ज्योती माफी मागण्यासाठी तयार नसते. तेव्हा गीतासुद्धा ज्योतीला माफी मागण्यासाठी समजावते. तर मेघनासुद्धा ज्योतीला म्हणते की माफी मागून विषय संपून टाक ना. तेव्हा ज्योतीला आणखी राग येऊन इनफ असे म्हणत ज्योती रागाने वर निघून जाते. त्यानंतर रात्री प्रदीप हा विनायकला बाहेर बोलावतो आणि म्हणतो की विनायक, तू मला बाबांचे पुरावे गोळा करण्यासाठी सांगितले होते ना, ते पुरावे मी गोळा केले. तेव्हा विनायक म्हणतो की अरे वा, खूप मोठे काम केलं. प्रदीप म्हणतो की मोठे काकांनी ज्या ज्या ठिकाणी पैशाचे घोटाळे केले त्या सर्व फाईल्स मी शोधून काढल्यात. तेव्हा विनायक विचार करतो की क्या बात है प्रदीप काका, आता मी माझ्या मार्गात आडवे येणाऱ्या बाबांचा काटा कायमचा साफ करणार, असा विनायक विचार करतो. प्रदीप म्हणतो की आपल्याला जर हे दादांचे सर्व पुराव्यांशी कट कारस्थान समोर आणायचे असेल तर मी उद्याच कॉलेजमधून त्या सर्व फाईल्स घेऊन येतो. तेव्हा विनायक म्हणतो की उद्या कशाला, आपण आत्ताच जाऊयात ना. तर विनायक म्हणतो की चल. तेव्हा प्रदीप विचार करतो की मी एवढं मोठं काम केलं, आणि म्हणतो की विनायक, या बदल्यात मला काय देणार? तेव्हा विनायक प्रदीपकडे मोठे डोळे करून बघू लागतो. तेव्हा प्रदीप विचार करतो की याला समजलं की काय, आणि म्हणतो की नाही, म्हणजे मला काही पार्टी वगैरे देणार की नाही विनायक, आपण कॉलेजच्या भल्यासाठी विचार करतोय हा. त्यानंतर विनायक विचार करतो की प्रदीप काकाला कायम खुश ठेवावे लागणार, कारण आपल्याला हा खूप चांगला मदत करणारा माणूस सापडलाय. इकडे शांतनू हा त्याच्या बेडरूममध्ये येतो. तेव्हा पल्लवी बसूनच कॉटवर झोपलेली असते आणि तिच्या हातात पुस्तक असते. तेव्हा शांतनू म्हणतो की अरे, रात्री खूप वेळ जागरण करून हिने अभ्यास केलेला दिसतोय, म्हणून आत्ता ही झोपली. तेव्हा शांतनू हळूच पल्लवीच्या हातातील पुस्तक बाजूला ठेवतो आणि विचार करत म्हणतो की एवढ्या काही दिवसात पल्लवीची खूपच धावपळ झाली आहे. शांतनू विचार करतो की मोठ्या आईच्या विरोधातले पुरावे गोळा करण्यासाठी पल्लवीला किती त्रास झाला आणि तिने किती सोसलंय. तेव्हा ते आठवून शांतनू हा पल्लवीच्या हातावर हात ठेवतो. तेवढ्यात पल्लवीला जाग येऊन पल्लवी म्हणते की शांतनू, काय झालंय, अजूनही तुमच्या मनात काहीतरी आहे. तेव्हा शांतनू म्हणतो की आजपर्यंत पल्लवी तू फक्त माझाच विचार करत आलीस, आणि माझ्यासाठी तुला काय काय सहन करावं लागलं. त्यानंतर शांतनू पल्लवीसमोर बसत म्हणतो की पल्लवी, आय एम सॉरी, आजपर्यंत तुला झालेल्या त्रासाबद्दल मी माफी मागतो. शांतनू म्हणतो की एक चांगला मुलगा मला होता आलं नाही, पण एक चांगला नवरासुद्धा मी नाही झालो. तेव्हा पल्लवी म्हणते की असं काही नाही आहे, तुम्ही असं का बोलताय? तर शांतनू म्हणतो नाही पल्लवी, आज मला बोलू दे. शांतनू म्हणतो की आपल्याच घरातली माणसे किती वाईट आहे हे तू मला सांगूही शकले असते, पण तू ते मला सांगितलं नाही, कारण माझा यावर विश्वास बसणार नाही हे तुला माहीत होते. शांतनू म्हणतो की पण नाही, त्यासाठी तू कायम झटत राहिली, आणि त्यासाठी अगदी मरणाच्या दारापर्यंत सुद्धा तू गेली, असे म्हणत शांतनूच्या डोळ्यात पाणी आलेले असते.
पल्लवी म्हणते की शांतनू मी हे सर्व घरासाठीच केलं ना. तेव्हा शांतनू म्हणतो नाही, आजपर्यंत मी केलेल्या चुकांची, घरातल्या तुझ्यावरच्या अन्यायाची मी मनापासून माफी मागतो. पल्लवी म्हणते की सगळ्याच गोष्टी शांतनू बोलून दाखवायची गरज नाही आहे. जे वाईट होतं ते आता सर्व संपलंय. शांतनू म्हणतो की पल्लवी इथून पुढे आपण कधीच एकमेकांपासून बाजूला जायचं नाही. जे काही असेल ते एकमेकांसमोर आणि एकमेकांना बोलायचं. इकडे मोठी आई तिच्या नवीन घरामध्ये असताना फोन करते आणि मसाला डोसा आणि इडलीची ऑर्डर देते. तेवढ्यात विनायक त्याचे पारसे कपडे घेऊन तिथे मोठ्याईसमोर टाकतो आणि म्हणतो की माझे हे सर्व कुर्ते का नाही धुतलेस तू? आता मी बाहेर कोणता कुर्ता घालून जाऊ? मोठ्याई म्हणते की एवढे सगळे कपडे मला धुवायला जमणार नाही. मगाशी मी लॉन्ड्रीवाला आहे की नाही आहे बघायला गेले होते. मोठ्याई म्हणते की पण लॉन्ड्रीवाल्याचा कुठेच तपास लागला नाही. मला कोणत्या भागात आणून ठेवलंय तुम्ही? मोठ्याई म्हणते की मला हे कपडे धुणे वगैरे कोणतेच काम जमणार नाही. तुम्ही कामवाली बाई शोधा. तर मोठे काका म्हणतात की ज्या वेळेस तू सूर्यवंशीच्या घरामध्ये होती त्यावेळेस पल्लवी घरामध्ये कामवाली आणायला गेली तर तू तिला अडवलंस आणि विभा मेघनाकडून सर्व कामे करून घेतलीस. तेव्हा आता का तुला एवढं जड जातंय? तेव्हा मोठ्याईला पहिले ते दिवस आठवतात. तेव्हा मोठ्याई म्हणते की मला काही अजिबात ते सांगू नका. तेव्हा मोठे काका म्हणतात की तुझे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे. असे म्हणत मोठे काका रागाने तेथून निघून जातात. इकडे विभा ही टेबलवर जेवणासाठी ताटे तयार करत असते आणि ग्लासमध्ये पाणी घेत असताना विभाचे लक्ष ज्योती पल्लवीला काय काय म्हटली याकडे असते. तेवढ्यात ग्लास भरून त्यामधले पाणी खाली सांडते. तेव्हा मेघना विभाला भानावर आणते तर विभावरी म्हणते की मोठ्या जाऊबाई यायच्या आत मी साफ करते. तेवढ्यात विभा भानावर येत म्हणते की मोठ्या जाऊबाई इथे नाही, हे माझ्या लक्षातच नाही आलं. तेवढ्यात पल्लवी आणि शांतनू वरून खाली येऊन त्यांचे ते बोलणे ऐकतात. तेव्हा शांतनू विभाला म्हणतो की विभा काकू गुड मॉर्निंग. तेव्हा विभा खुश होते. तर शांतनू म्हणतो आज काय आहे स्पेशल? तेव्हा विभा म्हणते की काही नाही आहे असं स्पेशल, नेहमीचंच आहे. त्यानंतर सर्वांना जेवण वाढतात. तर शांतनू म्हणतो की विभा काकू आणि मेघना तुम्हीसुद्धा जेवायला बसा आमच्यासोबत. तेव्हा विभा म्हणते की आम्ही नंतर बसतो, आम्हाला सवय नाही ना. शांतनू आणि प्रभाकर म्हणतात की पहिलं काय झालं ते सोडून द्या, आपण सर्वजण एकमेकांसोबत गप्पा मारत जेवू. त्यानंतर विभा आणि मेघनासुद्धा त्यांच्यासोबत मोठ्या आनंदाने जेवायला बसतात. तर विनायक म्हणतो की पल्लवीने आईबाबांचे मोठे पुराव्यानिशी सर्व खोटारडेपणा समोर आणलाय. मला पल्लवीचा अभिमान वाटतोय आणि मला आईबाबांचे खूप गिल्टीही वाटतंय. त्यानंतर विनायक हा प्रदीपला त्या मोठे काकांच्या सर्व फाईल्स आणायला सांगतो ज्यामध्ये मोठे काकांनी पैशाचा घोटाळा केला आहे. तेव्हा प्रदीप फाईल आणायला जातो. तर विनायक म्हणतो की मोठे काकांनी ज्या ज्या ठिकाणी पैशाचा फ्रॉड करून घोटाळा केला ना त्यासाठी मला खूप गिल्टी वाटतंय. त्यानंतर प्रदीप त्या सर्व फाईल्स शांतनूला दाखवतो. तेव्हा त्या फाईल्स बघून शांतनूला मोठा धक्का बसतो आणि त्यानंतर शांतनू हा कॉलेजमध्ये मीटिंग घेत म्हणतो की मला वाटतंय की संचालक मंडळावरून आता मोठे काकांना कायमचे काढून टाकण्यात यावे. तेव्हा बाकीचे कमिटीतले सर्वजण त्या मोठे काकाच्या फ्रॉडचे फाईल बघतात आणि मोठे काकांना संचालक पदावरून काढून टाकण्यात येते. त्यानंतर पोस्टमन मोठे काकांना काढून टाकल्याची ऑर्डर घेऊन मोठे काकांच्या घरी येतात. तेव्हा फ्लॅटवर आल्यानंतर मोठे काका ती संस्थेतून काढून टाकल्याची ऑर्डर बघतात आणि मोठे काकांना मोठा धक्का बसतो. तेव्हा मोठे काका मोठ्याला म्हणते की आता आपलं सर्व आयुष्य आराम संपलंय, मला संस्थेतून काढून टाकलंय. तेव्हा ते ऐकून मोठ्याईला सुद्धा मोठा धक्का बसतो. तर आता विनायकने त्याच्या मार्गात येणाऱ्या मोठे काकांचा पत्ता संस्थेतून काढून टाकून कायमचा कट केला आहे. तर आता विनायक अजून कोणती चाल खेळतो? तर शांतनू विनायकला कसे अडवतो हे बघण्यासाठी आणि स्वाभिमान मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.